वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघांची घोषणा केली आहे. तर लिटन दास हा बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. लिटॉनने याआधीही बांगलादेशचं नेतृत्व केलंय. तसेच या मालिकेतून बांगलादेश टीममध्ये 6 खेळाडूंचं कमबॅक झालंय आणि या उभय संघातील या T20 मालिकेला 16 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. वुमन्स टीम इंडिया या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात T20 मालिका खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध विंडीज यांच्यात या T20 मालिकेचा थरार रंगणार आहे. उभय संघात एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी पाहुण्या संघाने काही दिवसांपूर्वीच संघ जाहीर केलाय. मात्र मालिकेला अवघे काही दिवस शिल्लक असूनही भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे निवड समिती या मालिकेसाठी भारतीय संघांची केव्हा घोषणा करते याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. उत्तराखंडची क्रिकेटपटू नीलम भारद्वाजने भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवलाय. लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला फलंदाज ठरली आहे. नागालँड विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तिने केवळ 137 चेंडूत 202 धावांची नाबाद खेळी केली आहे. या दरम्यान नीलमने 27 चौकार आणि 2 षटकार लगावलेत. नीलमने 3ऱ्या क्रमांकावर खेळताना ही ऐतिहासिक खेळी केली आहे. दक्षिण आफ्रिका संघाने पाकिस्तानवर पहिल्या T20त विजय मिळवलाय. डेव्हिड मिलरची 82 धावांची खेळी आणि जॉर्ज लिडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आफ्रिकेने पाकिस्तानवर 11 धावांनी सहज विजय मिळवलाय. तर रिजवानची 74 धावांची उत्कृष्ट खेळी ही व्यर्थ ठरली आहे. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला ICCच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात आलाय. हे प्रकरण वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये जोसेफ अपमानास्पद भाषा वापरताना आढळला होता. तो नियमांच्या कलम 2.3 मध्ये दोषी आढळलाय, ज्या अंतर्गत कोणत्याही खेळाडूला मैदानावर अश्लील भाषा वापरण्याची परवानगी नाहीये. मॅच फी मध्ये कपात करण्यासोबतच त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आलाय. पुना रिजन ब्रिज संघटना यांच्या वतीने आयोजित आणि ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र ब्रिज संघटना यांच्या मान्यतेखाली अशोक रुईया मेमोरियल हिवाळी राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेत होत आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बाळलेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सांघिक विभागात अनिल पाध्ये, आनंद सामंत, सुंदरम श्रीधर, जितू सोलानी आणि राजेश दलाल यांचा समावेश असलेल्या टीम मान्यवर संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत 59.63 गुणांची कमाई करताना 4 फेऱ्या अखेर आघाडीचं स्थान पटकावलंय. 62व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वराज मच्छिंद्र शिंदेने नवा राष्ट्रीय विक्रम रचताना 1 सुवर्ण आणि 1 रौप्य अशा 2 पदकांची कमाई केली आहे. कर्नाटकमधील म्हैसूर, बंगळूर आणि कोइंबतूर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत DM स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणारा आणि वसई येथील विद्या विकासिनी ICSC स्कूलचा विद्यार्थी असलेल्या स्वराजने 1 लॅप स्क्वॉट स्केटिंग प्रकारात 1 सुवर्ण कामगिरी केली आहे. महिला कबड्डी लीग 2025 ने पुणे येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या प्रादेशिक निवड चाचणीसह एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकलंय. ही फेरी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह भारताच्या पश्चिम भागातील प्रतिभा शोधण्यावर केंद्रित आहे. या चाचण्यांमध्ये महिलांच्या कबड्डीला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा म्हणून संपूर्ण प्रदेशातील खेळाडूंचा उत्साही सहभाग दिसून आलाय. पश्चिम प्रदेशात जवळपास 8,000 ते 10,000 महिला कबड्डीपटू आहेत, ज्यापैकी अनेकांना त्यांचा खेळ पुढील स्तरावर नेण्यासाठी महिला कबड्डी लीग उपक्रमातून प्रेरणा मिळाली आहे.